जय मित्रांनो, तर आता अर्ज भरायला आपली सुरुवात झालेली आहे. म्हणजे सुरुवात तर आपली 29 तारखेपासूनच झाली होती, पण खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आता आपली अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. कारण की आता सोबतच आता म्हणजे 30 तारखेपर्यंत आपली अर्ज भरायची डेट आहे, लास्ट डेट आहे. तर आता नंतर आणि 20 ते 25 डिसेंबर नंतर तर आपले ग्राउंडच चालू होत जातील. पण अर्ज भरायला जर आणखी वेळ भेटला, म्हणजे 15 दिवस आणखी जर याच्यात वाढून दिले 8 ते 15 दिवस, तर यामध्ये आपली मैदानी चाचणी समोर जाऊ शकते. तर आता तर सर्वांनी अर्ज भरायला सुरुवातच केली आहे. म्हणजे हा मागचा जर काळ झाला, म्हणजे मागचा जर वेळ दिला असेल मुलांनी, तर तो जिल्हा निवडीसाठी दिला आहे. तर ज्यांनी जिल्हा निवड नसेल करेल तर त्यांनी योग्य त्या बाबींचा विचार करून आपली जिल्हा निवड करावी. योग्य त्या बाबींचा विचार म्हणजेच जिथं आपल्याला 130 वर लिस्ट येऊन टेकताना दिसते, तर तिथंच दुसरीकडे जर आपण विचार केला तर 108, 110 वर लिस्ट येऊन टेकताना आपल्याला दिसत आहे. कारण की 2024च्या जर भरतीचा आपण विचार केला तर आपल्याला अशा बऱ्याच ठिकाणी फरक आढळून येतो. संपूर्ण म्हणजे पूर्ण कॅटेगरीमध्ये आपले एससी असो, एसटी असो, एसबीसी असो, ओबीसी असो, अशा सर्व कॅटेगरीमध्ये आपल्याला हा फरक आपल्याला आढळून येतो. त्यामुळे जिल्हा निवड मध्ये खूप काहीतरी पॉवर असते. त्यामुळे योग्य त्या बाबींचा विचार करून आपण जिल्हा निवडायला पाहिजे. कारण की आपल्याला तर माहितच आहे, फरक खूप काहीतरी असा पडून जातो. तर आता आपण 2024च्या जर भरतीचा आपण विचार केला तर एनटीसी कॅटेगरी बद्दल आपण विचार करू, तर जिथं एनटीसी कॅटेगरीचा म्हणजे साताऱ्यासारख्या जिल्ह्यात, आता यावेळेस तर साताऱ्यामध्ये भरती नाही वाटते, पण साताऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर मागच्या वर्षीचा, तर जिथं एनटीसीची 141 मार्कांवर लिस्ट येऊन गेली, तर एनटीसीची 141 मार्कांवर, धुळेमध्ये जर विचार केला तर 138 मार्कांवर, बीडमध्ये जर विचार केला तर 137 मार्कांवर अशी लिस्ट, जिथं एनटीसी तर आपल्याला माहितीच आहे की एनटीसीची खूप हाय लिस्ट जाते. तर तिथंच यवतमाळ सारख्या जिल्ह्यात 105 मार्कांवर लिस्ट येऊन टेकली, वर्ध्यासारख्या जिल्ह्यात 111 मार्कांवर येऊन टेकली, वाशिम सारख्या जिल्ह्यात 115 मार्कांवर येऊन टेकली. तर हा फक्त आणि फक्त जिल्हा निवडीचा फरक आहे मित्रांनो. त्यामुळे योग्य तो जिल्हा निवडा. म्हणजे जिल्हा निवडीच्या वेळेस म्हणजे कसं, तर जिल्हा निवडीच्या वेळेस म्हणजे आपल्या कास्टला जागा किती आहेत, आपल्या कास्टमधील माजी सैनिकांच्या जागा कुठं आहेत, आपल्या कास्टमधील माजी सैनिकांच्या जागा कुठं 2023-2024च्या भरतीमध्ये कुठं खाली गेल्या होत्या, या बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. अंशकालीन पदवीधर या बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. कारण की आपल्याला माहितीच आहे की अंशकालीन पदवीधरच्या जागा ह्या खालीच जातात, त्यामुळे आपल्या सर्वसाधारण उमेदवारांना त्या मिळत असतात. तर अशा जागांचा आपण विचार करायला पाहिजे. या सर्व बाबींचा विचार करा आणि ग्राउंडचा विचार करा. कुठलं ग्राउंड कसं असते, काय असते, तर पेपर कुठला कसा, मागच्या वेळेस जर तिथं पेपर सोपा आला असेल तर यावेळेस पण तिथली तेच आहे का, जे मागच्या वर्षी होती ते, मागच्या भरतीला होते ते. तर या सर्व बाबींचा विचार करून योग्य तो जिल्हा निवडा. कारण की जिल्हा निवडीमध्ये खूप असा आपल्याला फरक आपल्याला आढळून येतो. कारण की जिथे 128, 130 वर मुलांचं सिलेक्शन होत नाही, तिथे 108, 110 मार्कांवर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये आपलं सिलेक्शन होते. तर हा फक्त जिल्हा निवडीचा फरक आहे. तर आता जर एनटीबी सर्वसाधारणचा जर आपण मागच्या 2024च्या भरतीचा जर विचार केला तर 138 मार्कांवर जळगाव येथे आपली लिस्ट गेली होती. नवी मुंबई सारख्या ठिकाणी 98 मार्कांवर लिस्ट आली. तर हा किती मोठा फरक आपल्याला इथं आढळून येतो. तर एनटीबीचा जळगावला 138, जळगावचा पेपर त्या मानाने भरपूर सोपा होता, पण तरी पण लिस्ट खूप काहीतरी अशी हाय गेली होती 138 मार्कांवर. तिथं नवी मुंबई येथे फक्त 98 मार्कांवर लिस्ट गेली. नाशिक शहर सारख्या ठिकाणी 132 वर गेली, तर भंडाऱ्यासारख्या ठिकाणी 106 मार्कांवर आली. पेपर जरी भंडाऱ्याचा खूप काहीतरी कठीण होता, परंतु तरी पण हा फरक आपल्याला खूप काहीतरी आपल्याला आढळून येतो. तर एससी कॅन्डिडेटचा जर आपण विचार केला 2024च्या भरतीमध्ये एससी कॅन्डिडेटची पण आता लिस्ट खूप काहीतरी हाय लागत आहे. त्यामुळे आपली तयारी पण तशीच असायला पाहिजे. जिथं 130 क्रॉस जाते, 130 पण क्रॉस जाऊन जाते, म्हणजे 127, 128 वर जिथं मुलांचं सिलेक्शन होत नाही, तिथं 100 म्हणजे 100, 102 अशा मार्कांवर पण सिलेक्शन एससी कॅन्डिडेटचं झालेलं आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या, योग्य तो जिल्हा निवडा. अशा जिल्ह्यांकडे पण लक्ष द्या, बारक्या म्हणजे लहान जिल्ह्यांकडे पण लक्ष द्या. म्हणजे भंडाऱ्यासारख्या ठिकाणी तर 100 मार्कांवर फक्त एससी कॅन्डिडेटचा विद्यार्थी हा तिथं पोलीस होऊ शकला. म्हणजे भंडाऱ्याचा पेपर तर कठीण असतोच, पण हा लिस्ट खूप खाली आलेली आहेत. म्हणजे धुळे नाशिक सारख्या सिटीमध्ये 131 मार्कांवर लिस्ट येऊन टिकली. ठाणेला तर 130 गेली, बुलढाण्याला, जळगावला, साताऱ्याला 129 मार्कांवर लिस्ट येऊन टिकली. तर सोबतच मीरा भाईंदरला 110 मार्कांवर, वाशिम वर्ध्याला 112 मार्कांवर आणि मीरा भाईंदरला 110 मार्कांवर असा लिस्ट आपली लागलेली आहे. त्यामुळे योग्य तो जिल्हा निवडा. सोबतच असा आपल्याला हा फरक फक्त जिल्हा निवडीचा आहे. त्यामुळे योग्य तो जिल्हा निवडा. ओपनचा जर विचार केला तर ओपनच्या पण लिस्टा
कुठं खूप हाय जाता, कारण की ओपनची लिस्ट जर खूप हाय गेली तर आपल्या खालच्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांना पण खूप काहीतरी असा फरक पडतो. त्यामुळे धुळेची ओपन तर 141 मार्कांवर गेली. धुळे शहरची पेपर जरी सोपा असला तरी 141 मार्कांवर गेली. तिथंच वर्ध्याची 120 मार्कांवर येऊन टेकती. ओपन सर्वसाधारणची लिस्ट बोलत आहे मी. मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी 121 मार्कांवर येऊन टेकती. तर हा फक्त आणि फक्त जिल्हा निवडीचा फरक आहे. आणि अशा सर्व बाबींचा जर आपण विचार केला तर आपलं सिलेक्शन हे 100% होते. आणि इतरांचा जर आपण सल्ला म्हणजे लागलेल्या सर्वांचा जर आपण सल्लाही घेतला तरी ते तुम्हाला पण सर्वच सांगतील की जिल्हा निवड खूप काहीतरी महत्वाचं असते. कारण की आपण तर मागच्या वर्षीचा असो, म्हणजे 2024च्या भरतीचा असो की 2023च्या भरतीचा असो, या मागच्या जर भरतीचा विचार केला तर कुठं लिस्ट हाय जाते तर कुठं खूप काहीतरी असा 15 ते 20 मार्कांचा डिफरन्स येऊन राहिला. तर त्यामुळे आपण योग्य तो जिल्हा निवडा. व आणखी जर अपडेट्स तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे ग्राउंड बद्दलचे असो की कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले आतापर्यंत, तर अशा सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. जय हिंद.